आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या गुंगी गुडिया वक्तव्यावरून नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे। या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले। यावेळी सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा काँग्रेस भवनाच्या दिशेने रवाना झाला। काँग्रेस भवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। आमदार सरोज आहिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत काँग्रेसने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली। तर काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू खैरे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली। या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयापासून काँग्रेस भवन परिसरात काही काळ राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। काळ यांनी माफी मागितली पाहिजे, कारण ते ज्या पक्षाचं नेतृत्व करतात त्यांच्या पक्षाचं नेतृत्व सुद्धा स्वर्गीय इंदिरा गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी या सगळ्या महिलांनी नेतृत्व केले। त्यामुळे त्यांना आमच्या वहिनींबद्दल जे त्यांनी वक्तव्य केलं त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे। परवा रात्री हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून नॅशनल इंडियन काँग्रेस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरणीय सुनेत्रा वहिनींबद्दल जे काही अपशब्द काढले ते शब्द संविधानिक आहे असंविधानिक आहे माहित नाही, परंतु एक कार्यकर्तृत्व करणाऱ्या महिलेबद्दल ज्या पद्धतीचा त्यांनी उद्गार केलेला आहे तो आमच्या वहिनी संयमी आहेत, शांत आहेत आणि म्हणून या शांत स्वभावामुळे कुठलाही अतिपणा न करता त्यांनी कोणालाही कधी अपमानित केलेलं नाही। आणि ज्या पद्धतीने आज दादांना 6 महिने झाले जाऊन आणि त्यांच्या धर्मपत्नीबद्दल ज्या पद्धतीचे उद्गार या काँग्रेसने काढलेले आहे त्यांना वहिनींची माफी मागावीच लागेल आणि त्यांनी ती माफी मागावी, मोठं मान करावं, स्वतःच्या मातेला स्वतःच्या आपल्या आईला आठवावं, कारण ती पण एक शक्ती आहे, ती पण एक मातृशक्ती आहे आणि एक मातृशक्तीचा पुत्र दुसऱ्या मातृशक्तीचा अपमान करू शकत नाही। म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितलीच पाहिजे। काँग्रेसचे कोणीतरी अध्यक्ष आहे, त्यांना कोणी महाराष्ट्रामध्ये ओळखत नाही आणि म्हणून त्यांनी आदरणीय सुनेत्रा वहिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री यांच्यावरती गुंगी गुडिया असा आरोप केला। खरं तर दादांना जाऊन फक्त 6 महिने झालेले, परंतु दादा गेल्यानंतर तातडीने ताईंनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलं, या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि स्वतःला या सगळ्या दुःखामधून सावरून त्या ठिकाणी जनतेसाठी त्या पुढं आल्यात आणि अशा एका खंबीर महिलेबाबत गुंगी गुडिया अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी त्या ठिकाणी स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। मी अशा प्रवृत्तीचा तीव्र निषेध त्या ठिकाणी करतो। पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा वहिनींच्या काळामध्ये या ठिकाणी देशामध्ये राज्यामध्ये अत्यंत जोमाने त्या ठिकाणी काम करताना दिसेल आणि या पद्धतीने वहिनी आज काम करतायत। आज त्या जरी कमी बोलत असतील परंतु पुढच्या काळामध्ये त्यांच्या कामातून त्यांचं काम त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिसेल। जे प्रश्नांची सोडवणूक केले पाहिजे, परंतु त्यांचे पदाधिकारी डोळ्याला चष्मा लावून आपले डोळे दिसू नये म्हणून नशा करता की काय करता माहीत नाही, डोळे लपवण्यासाठी चष्मा लावून फिरतात आणि त्यांना सुमित्रा पवारांना बोलू दिलेलं नाही आहे। आणि त्याच्यावरची ही आमच्या नेत्यांची प्रतिक्रिया होती की तुमच्यामध्ये दुर्गेचं रूप आलं पाहिजे, तुम्ही दुर्गेचं रूप घेऊन महाराष्ट्राच्या महिलांच्या, महाराष्ट्राच्या जनताचे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे, याच्यासाठी केलेलं ते वक्तव्य होतं। त्याच्यामध्ये त्याच्यात कमीपणा आणि चूक कुठं मानून घेतली नाही पाहिजे। स्वतः इंदिरा गांधींना सुद्धा असं म्हटलं गेलेलं होतं आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी दुर्गेचं रूप दाखवून या देशाची जी सेवा केलेली ही सर्वश्रुत असताना हे अशा प्रकारे हुल्लडगिरी करायची, हवालीगिरी करायची, गुंडगिरी करायची, काँग्रेस पक्ष याच्या पुढे यांच्यासमोर कधीच झुकणार नाही। या गुंडांपुढे मावाल्यांसमोर काँग्रेस पक्ष कधीच झुकणार नाही। काँग्रेस पक्ष कायम संघर्ष करत आलेला आहे आणि यापुढेही करत राहील।